नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण महत्त्वाच्या 100 बातम्यांचा आढावा घेऊया महाफास्ट पद्धतीने। उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहे। श्रीमंत शाहू छत्रपतींची त्यांनी न्यू पॅलेसमध्ये भेटही घेतली। यावेळी माजी आमदार मालोजी राजेही उपस्थित होते। अजित पवारांना मराठा समाजाने कोल्हापुरात काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिलाय। निवड झालेल्या 2185 उमेदवारांना त्वरित नियुक्ती देण्याची मागणी केली आहे। कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट हा 16% असून राज्यात सर्वाधिक आहे। यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आढावा घेण्यासाठी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शरद पवार यांची भेट घेतली। शरद पवारांना भेटल्यावर एक ऊर्जा मिळते, आधार मिळतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। साहेबांचं दर्शन घ्यायचं, साहेबांचं गप्पा मारायच्या, आपलं मनाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते। साहेबांना भेटलं तरी आपले साहेब एक आपल्या दृष्टीने एक ऊर्जा आहे, एक परमेश्वर शक्ती आहे। तो साहेबांना भेटलं तरी आपल्याला आपण जर इतर ठिकाणी भेट देण्यापेक्षा साहेबांना भेटलं तरी मनाची शक्ती वाढते, प्रेरणा वाढते। राज्यातील 20 जिल्ह्यात आजपासून निर्बंध शिथिल होणार आहेत। मात्र गर्दी टाळण्यासाठी मुंबईतील निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहेत। ठाणे ग्रामीण, औरंगाबाद, अकोला, बीड, गडचिरोली, नाशिक, उस्मानाबाद आणि सांगली या 8 जिल्ह्यांचा तिसऱ्या स्तरात समावेश झालाय आणि त्यामुळे त्या ठिकाणी सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत दुकानं खुली राहतील। नागपूर, अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील सर्व निर्बंध रद्द झालेत। स्थानिक प्रशासनाने काही निर्बंध ठेवल्यास ते लागू असतील। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यामुळे पुणे जिल्ह्यातील निर्बंध आजपासून उठवण्यात येणार आहेत। पुण्यातील मॉल, अभ्यासिका, ग्रंथालय 50% क्षमतेने सुरू राहतील, तर लग्न समारंभासाठी 50 लोकांना परवानगी देण्यात आली आहे। पुण्याच्या शहरी भागात सरसकट दुकानं उघडण्याची परवानगी मिळालेली आहे आणि या दुकानांसाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वेळ ठरवून देण्यात आली। तर पुण्यातील बस सेवाही आजपासून 100% क्षमतेने सुरू होईल। पुण्यात मद्य विक्रीची दुकानं आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहणार आहेत। तसंच रेस्टॉरंट आणि बार देखील रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे। मुंबईत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम असणार आहेत। मुंबईतील लोकसंख्येची घनता, लोकलची गर्दी, MMR परिसरातून मुंबईत येणारे प्रवासी तसंच हवामान खात्यानं अतिवृष्टीचा दिलेला इशारा यामुळे पुढील सूचनेपर्यंत मुंबईत निर्बंध कायम राहतील। वसई विरार महापालिका लेव्हल 3 वरून लेव्हल 2 मध्ये आली। पालिकेने परिपत्रक काढून ही माहिती दिली। वसई विरारमध्ये अत्यावश्यक दुकानांसोबत अत्यावश्यक नसलेली दुकानं नियमित सुरू होतील, तर सलून, जिम, मॉल, चित्रपटगृह, रेस्टॉरंट, लग्न समारंभ येथील नागरिकांची उपस्थिती मात्र 50% असेल। कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानं पालघर जिल्ह्याचा दुसऱ्या टप्प्यात समावेश झाला आणि त्यामुळे आता पालघरमधील बहुतांश निर्बंध हे रद्द करण्यात आले। रुग्णसंख्येत घट झाल्यानं सोलापूर शहराचा समावेश पहिल्या टप्प्यात झालाय। शहरातील सर्व काही नियमित सुरू राहील, तर ग्रामीण भागामध्ये रोज 400 ते 500 रुग्ण आढळतात आणि त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील नियम लागू राहतील। जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याने कडक निर्बंधांमध्ये सूट मिळाली। अत्यावश्यक तसंच इतर सर्व प्रकारच्या सेवा रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील। शॉपिंग मॉल, थिएटर्स, नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे। परभणी जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा 2.30% आल्यानं जिल्ह्याचा पहिल्या टप्प्यात समावेश झालाय। दुकानं पूर्ववत सुरू होणार आहेत। लग्न समारंभाला 100 जणांना परवानगी असणार आहे। कार्यालय देखील 100% क्षमतेने सुरू राहतील। बुलढाणा जिल्हा प्रथम श्रेणीत आहे आणि त्यामुळे आजपासून निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत। सर्व अत्यावश्यक सेवेची तसंच अत्यावश्यक नसलेली दुकानं देखील नियमित सुरू होतील। तसंच हॉटेल, रेस्टॉरंट आणि खानावळी देखील नियमित सुरू राहतील। आजपासून दिल्लीतील लॉकडाऊन हटवण्यात येणार आहे आणि काही ठिकाणी निर्बंध कायम असतील, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली। सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत दुकानं सुरू राहतील, तर रेस्टॉरंट 50% क्षमतेने सुरू असतील। राज्य सरकारने 15 जून पासून शाळा सुरू करण्याचे निर्देश शिक्षण संस्थांना दिले। मात्र शाळा कशा पद्धतीने सुरू करायच्या याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्यानं संभ्रम कायम आहे। शाळा सुरू करायला त्याचं नियोजन कसं करायचं याबाबत परिपत्रकात कोणत्याही सूचना नाहीत।
आजपासून टीव्हीवर शाळा भरणार आहे। सकाळी 7:30 ते दुपारी 3:30 पर्यंत शाळा भरणार आहे। नियोजित बातम्यांची वेळ वगळता शैक्षणिक कार्यक्रमांचं प्रक्षेपण होईल आणि पहिल्या टप्प्यात इयत्ता 10वी साठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा भरवण्यात येतील। अनलॉक जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा निर्बंध लावावे लागतील असा इशारा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला। संख्या ही रुग्णसंख्या आता काही जिल्ह्यामध्ये हळूच वाढते। ज्यावेळेस आपण सवलत दिली, सूट दिल्यापासून जर उद्या पुन्हा जर संख्या वाढली तर अनेक निर्बंध नव्यानं लावावे लागतील। रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे। पुढच्या 8 दिवसातील कोरोना परिस्थिती पाहून लोकलचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली। कालची आकडेवारी अशी सांगते रुग्ण बरे होण्याचं प्रमाण कमी आणि रुग्ण जास्त झालेल्याची संख्या महाराष्ट्रात काल आपण पाहिली। त्यामुळं आज तरी यावर भाष्य करणं उचित होणार नाही। पुढचे 8 दिवस ही परिस्थिती कशी तयार होईल, पण संख्या ही रुग्णसंख्या आता काही जिल्ह्यामध्ये हळूच वाढते। ज्यावेळेस आपण सवलत दिली, सूट दिल्यापासून जर उद्या पुन्हा जर संख्या वाढली तर अनेक निर्बंध नव्यानं लावावे लागतील। मुंबई शहरात सुरू असलेली एसटीची सेवा आजपासून बंद करण्यात येणार आहे। परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली। कोरोना काळात लोकल बंद असल्यामुळे एसटीची सेवा सुरू होती। भारत बायोटेकची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक बलाकडे सोपवण्यात आलेली आहे। हैदराबाद येथील कार्यालय आणि प्लांटच्या सुरक्षेसाठी आजपासून 64 सशस्त्र कमांडो तैनात केले जातील। हैदराबादच्या एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंटरोलॉजीचा प्रयोग यशस्वी झाला। अँटीबॉडी कॉकटेलचा डोस घेताच पहिल्या दिवशी बाधितांमधील लक्षणं गायब झाली आणि यामुळे रुग्णांना कोरोनातून बरे करण्यासाठी आणखी एक चांगला पर्याय मिळू शकणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कृष्णकुंज या निवासानी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। दरवर्षी मनसे कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी येतात, मात्र कोरोनामुळे गर्दी करू नका असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय। राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त परळमध्ये मोफत लसीकरणाची मोहीम सुरू झाली। दुपारी 4 वाजेपर्यंत ही मोहीम सुरू असणार आहे। राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी त्यांना बॅनर आणि पोस्टरद्वारे शुभेच्छा दिल्यात। कृष्णकुंजपासून अगदी काही अंतरावर मनसेने हे शुभेच्छांचे बॅनर लावलेत। कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला। तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाट क्षेत्रात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। आप खासदार संजय सिंह यांनी राम मंदिर ट्रस्टवर घोटाळा केल्याचा आरोप केलाय। 2 कोटींची जागा 18.5 कोटीला खरेदी केल्याचा आरोप केलेला आहे त्यांनी। दरम्यान संजय सिंहांचे आरोप खोटे असल्याचा दावा राम मंदिर ट्रस्टने केलाय। एका वर्षात भारतीय जनता पक्षाला 750 कोटी रुपयांच्या भरघोस देणग्या मिळालेल्या आहेत। शिवसेनेचं नाव श्रीमंतांच्या यादीत नाही आणि मोठ्या देणग्या शिवसेनेला मिळाल्याचं दिसतही नाही। तरीही लोकांचा पाठिंबा या एकमेव श्रीमंतीवर शिवसेना गेल्या 50 वर्षांपासून मैदानात लढतेच आहे असं म्हणत सामनातून संजय राऊत यांनी राजकीय पक्षांच्या देणग्यांवर प्रकाश टाकलाय। पुण्यातील कोरोना संसर्ग कमी झाल्यानं पीएमपीएमएल बसेसची संख्या आता वाढवण्यात येणार आहे। आजपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरातील सर्व मार्गांवर 40% बसेस धावणार असून 50% क्षमतेने प्रवासाची मुभा असेल। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा 29 जून पासून सुरू होतील। 8 टप्प्यात ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठानं नियोजन केलंय। घाटकोपरमध्ये विहिरीत पडलेली कार 12 तासानंतर बाहेर काढण्यात आली। विहिरीतील लाखो लिटर पाणी उपसल्यानंतर क्रेन आणि स्विमरच्या मदतीने ही कार बाहेर आली। विहिरीत बुडालेली कार क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली आणि याच गाडीत एक मासाही सापडला। हा 2 ते 2.5 फूट लांबीचा मासा आहे। लोकलमध्ये मुभा नसल्यानं शिक्षकांना शाळेत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागते। पहिल्याच दिवशी अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी शिक्षक उशिरा शाळेत पोहोचल्याचं पाहायला मिळालं। पुण्यातील उरवडे येथील आग दुर्घटनेतील कंपनी मालकाच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली। 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्याचा निर्णय पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेला आहे। या आगीत 17 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता। नागपुरात आतापर्यंत 13,56,666 नागरिकांचं लसीकरण संपन्न झालंय। लसीकरणात पुरुष आघाडीवर आहेत। आतापर्यंत 5,67,784 पुरुषांनी तर 4,94,392 महिलांनी लस घेतली।
पुणे महापालिकेच्या 168 केंद्रांवर आज पहिल्यांदा एकाच वेळी लसीकरण होणार आहे। सर्व केंद्रांवर पालिकेकडून 100 डोसचं वितरण करण्यात आलंय, तर 16 केंद्रांवर 100 कोवॅक्सिन लसीच्या डोसचा पुरवठा करण्यात आलाय। नांदेड शहरात रात्री जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आणि यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली। पावसाच्या आगमनामुळे बळीराजाच्या कामालाही आता वेग आलाय। मुख्यमंत्री पदासाठी कोणताही वाटा नाहीये, शिवसेनेकडेच 5 वर्ष मुख्यमंत्रीपद राहणार असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात। शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पूर्ण 5 वर्ष राहील। सरकार टिकवणं ही तीनही पक्षांची जबाबदारी आहे। तीनही पक्षांनी जबाबदारीने वागलं पाहिजे असं मंत्री विजय वडेट्टीवार म्हणतात। विरोधक मन कलुषित करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असंही त्यांनी म्हटलंय। पक्ष तिघांची जबाबदारी आहे आणि तिघांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे। हे केवळ महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी। तिघातून कोणीही स्वतःच्या स्वार्थासाठी जर वापरत असेल तर ते चुकीचं आहे। 5 वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा। 5 वर्ष जर मुख्यमंत्रीपद टिकलं तर घाटा कळेल असं म्हणत प्रवीण दरेकरांनी शिवसेनेवर टीका केली। तसंच अजितदादांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा लपलेली नाही असंही दरेकर म्हणाले। आघाडी सरकार 5 वर्ष जर टिकलं तर त्या ठिकाणी 5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा वाटा किंवा घाटाचा प्रश्न निर्माण होईल। काँग्रेस कुणावर अन्याय होऊ देणार नाही। वेळ आल्यास यशोमती ठाकूर तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अंगावर सुद्धा जायला मागे पुढे पाहणार नाही असं विधान नाना पटोले यांनी केलंय। तुमच्यासाठी सातत्यानं मतदारसंघाच्या लोकांसाठी, या भागाच्या प्रश्नासाठी लढणारी रणरागिणी आम्ही पाहिली। वेळ आलं तर मुख्यमंत्र्यांच्या अंगावरही तुमच्यासाठी जायला मागे पुढे पाहतो। राजकारण हे कधीच चंचल नसतं, राजकीय नेते चंचल असतात। शिवसेनेची विचारधाराही अशीच चंचल झाली आहे अशी उपरोधिक टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे। फोडा आणि जोडा हा भाजपचा कार्यक्रम आहे। आता भाजपला मारा हातोडा आणि गावाबाहेर काढा असा हल्लाबोल अशोक चव्हाणांनी केलाय। याला घोडा त्याला घोडा म्हणण्यापेक्षा आता यांना मारा हातोडा हे काम करा, याला गावाच्या बाहेर काढा। यांना हे सगळे बोगस बाजार बनून येतील ना। गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंवर पाळत ठेवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। देसाईंवर 2 व्यक्ती पाळत ठेवत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। सातारा पोलिसांना तपासाचे आदेशही दिले गेलेत। खेड पंचायत समितीतील शिवसेनेच्या 6 सदस्यांनी सभापती विरोधात अविश्वास ठराव जो आहे तो दाखल केलेला आहे। पक्षाविरोधात काम केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होते। सरकारच्या वारीसंदर्भातील निर्णयाला 10 मानाच्या पालखी संस्थानांनी तत्वतः मान्यता दिली। एसटीतून पालखी नेण्याच्या निर्णयाला संमती असली तरी वारकऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी पालखी संस्थानांनी केली। आज अजित पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दरम्यान त्यांच्यासमोर वस्त्रोद्योगासह इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील प्रलंबित प्रश्न मांडण्यात येणार असल्याचं आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितलंय। आरटीओ मध्ये न जाता घरबसल्या आधार कार्ड आधारित शिकाऊ वाहन चालक परवाना आता मिळवणं आणि वाहन रजिस्ट्रेशन अशा 2 फेसलेस सुविधांची सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन होईल। पुण्यात ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली। 26 आणि 27 जूनला लोणावळ्यात शिबिर घेणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली। या महिन्यामध्ये 26 आणि 27 असं 2 दिवसीय ओबीसी नेत्यांचं महाराष्ट्रातील शिबिर हे लोणावळ्यामध्ये घेण्याचं ठरलं। मोर्चा काढून निष्पन्न काय होणार? संसदेत विषय उचलून धरला तर फायदा होईल अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली। तसंच पंतप्रधानांनी भूमिका घेतली तर प्रश्न मार्गी लागेल असंही ते म्हणाले। जे काही तिथे कायदेशीर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये मार्ग काढण्याकरता केंद्र सरकारने भूमिका याच्यामध्ये घेतली पाहिजे अशी सुप्रीम कोर्टाच्या शेवटचा जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयाप्रमाणे सर्व अधिकार आता केंद्र सरकारकडे आहेत। मराठा आरक्षण प्रश्नी घेतलेल्या छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेला इचलकरंजी सकल मराठा समाजाने पाठिंबा दर्शवला। सकल मराठा समाजाच्या बैठकीत आंदोलन सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात जो मागास आयोग स्थापन केला त्यात तातडीने मराठा समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे अशी मागणी शाहूजना घराण्याचे वंशज समरजित सिंह घाटगेंनी केली।